आज पुण्यामध्ये 10 ते 12 सकाळी 10 ते 12 जिल्हा अधिकारी कार्यालयावर पुण्यामधील 7 ते 8 हजार जैन बांधव या ठिकाणी एकत्रित होऊन धरणे आंदोलन देणार आहेत। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। 16 एप्रिलला मुंबईमध्ये जे बेकायदेशीरपणे मंदिरचं बुलडोझरनं तोडण्यात आलं आणि आमची प्रतिष्ठित मूर्तवेदीवरची हे भंग करण्यात आली, याचा निषेध आणि जैन समाजाच्या तीर्थक्षेत्रावर होणारे वारंवार हल्ले, उदाहरणार्थ गिरनार गुजरात, समेत शिखरजी, पालेठाणा या ठिकाणी जे सर्व अतिक्रमणं चाललेली आहेत, या सर्व विरोधात जैन समाजामध्ये मोठा आक्रोश आहे आणि जैन समाज हा जीवो और जीने दो चालणारा, विश्वास ठेवणारा आणि त्या पद्धतीनं मार्गक्रम करणारा हा जैन समाज परंतु आज रस्त्यावर उतरायला मजबूर झालेला आहे। आणि आज आमचं निषेध धरणं आंदोलन हे याच कारणासाठी आहे आणि सर्व जैन चारो संप्रदायाचे जैन समाज या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित येऊन आमची मागणी हेच आहे की 16 एप्रिलला BMC कार्यालयातल्या ज्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे जे मंदिरचं तोडकाम केलेलं आहे, अशा लोकांना दंडित न करता, ट्रान्सफर न करता त्यांना बडतर्फ करावं आणि ह्याच्या मागचे खरे सूत्रधार कोण आहेत ह्याचा शोध आणि बोध घेतला पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या मंदिरचं पुनर्निर्माण झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे मुख्यतः। आणि आमच्या ज्या शिखरजी असेल, गिरनार असेल, तीर्थक्षेत्रांचं जे संरक्षण आणि आम्हाला ज्या पद्धतीनं आमच्या लोकांवरती तर साधू संतांवर हल्ले होतात, हे सर्व थांबले पाहिजे, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। Thank you for watching this video. Please like, share and subscribe to our YouTube channel. And don't forget to press the bell icon. Thank you.